समाधानी व आनंदी राहणे हाच सुखी जीवनाचा मंत्र. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे. लिंगायत समाज स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटींचा निधी. सध्याच्या धावपळीच्या जीवनात मनुष्य हा उदास होत आहे. धकाधकीच्या जीवनामुळे माणसाच्या आयुष्यातून समाधान निघून जात आहे. वाढत्या गरजा आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली माणूस दिवसेंदिवस असमाधानी होत आहे. मात्र आपल्याला जगायला काहीच लागत नाही. थोड्याफार गरजा पूर्ण झाल्या की आपले हे आयुष्य सुखी होते. याचाच विचार करून माणूस समाधानी व आनंदी राहिला की तो सुखी होतो. हाच सुखी जीवनाचा मंत्र असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील लिंगायत समाज स्मशानभूमी येथील महाप्रवेशद्वार, महादेव मूर्ती व कैलास धाम मधील सुशोभीकरण व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज, शंकरलिंग शिवाचार्य महाराज हानेगाव, सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणी, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, बसवराज पाटील नागराडकर, बसवराज वाघबंदे, बसवराज पाटील कौळखेडकर, भरत चांबले, मनमत किडे, विजयकुमार चवळे, विजयकुमार हुंडेकरी, उत्तरा कलबुर्गे, कांताबाई कलबुर्गे, चंद्रकला बिरादार, सरोजा वारकरे, श्यामला कारामुंगे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर येथील वीरशैव लिंगायत भवनासाठी 7.5 कोटी रुपये दिले. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 1 कोटी दिले असून विविध मंदिर सभागृहासाठी निधी दिला. आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून श्री रेणुकाचार्य संस्कार भवन आपण उभारत आहोत. भविष्यात आपल्या भागातील विद्यार्थी MPSC व UPSCच्या मार्फत उच्च पदावर जावेत म्हणून सर्व समाजातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. कारण आपल्या समाजाची प्रगती ही फक्त शिक्षणामुळेच होत असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले. यावेळी लिंगायत समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.